फलटणच्या आमदारावर पहिल्यांदा आणि शेवटचं बोलणार रामराजे नाईक निंबाळकर यांचं वक्तव्य. हे बाळ मला बोललं. आताचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या काळात कार्य केलं. काय केलं? अरे माझ्या काळात मी काय केलं हे विचारायला तुझा जन्म तरी झाला होता का? कशाला विचारतो? तुझ्या वडिलांना सगळं माहिती आहे. त्याचे वडील आमच्या घराण्याशी संबंधित आहेत. काय केले, कसे केले त्याचं मला काही नाही. याच्यावर पहिल्यांदा आणि शेवटचंच बोलणार आहे मी काही याच्याकडे लक्ष देणार नाही. माझी ती सवय नाही. चिलटं तर काय येतच असतात, चिलटं डास येत असतात, ढेकून तर चावतच असतात. आपल्याला काय व्हायचं आहे असा सवाल विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. परवा आमचे नवनिर्वाचित आमदार काहीतरी बोलून गेले. खरं तर मी त्या माणसाकडे लक्षात देत नाही. त्या माणसाबद्दल बोलून मला माझं स्वतःचा कमीपणा करायचा नाही आणि माझी ती अजिबात इच्छा नाही. कृष्णा खोरे महामंडळ याला काय नेत्यालाही माहीत नाही. तो एक पाळीव पोपट आहे. मालक जे बोलतो आणि मालक जे शिकवतो तेवढं तो इथे येऊन बोलतो. त्यामुळे कशाला त्यांच्यावर बोलायचं असा सवाल आमदार निंबाळकर यांनी उपस्थित केला. ते म्हणाले त्यांना या भागाचं एवढंच कल्याण करायची हौस आलेली असेल तर ज्याचा उल्लेख माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केला त्या MIDC म्हसवडमधून फलटणमध्ये आणू नको ना. आम्हीच तुमचं नेतृत्व मानतो. सुळशी धरणाचं पाणी सातारा जिल्ह्यात सर्वजण मातब्बर आहेत. मी कोणालाही दोष देत नाही. कुठल्याही मंत्र्याला आमदाराला बोलत नाही. आम्हाला जो पाणी देईल त्याला आम्ही मतं टाकू हे आम्ही कार्यकर्त्यांना म्हणत नाही. तर आमच्या मतदारांना माझं आवाहन आहे. यांनी त्यांच्या काळात काय केलं? अरे माझ्या काळात मी काय केलं हे विचारायला तुझा जन्म तरी झाला होता का? कशाला विचारतो बाबा? तुझ्या वडिलांना चांगलं माहिती आहे. तुझ्या माझे वडील हे आमच्या घराशी संबंधित होते. तर ते काय केले त्याचं केले खरं मला पहिल्यांदाच बोललो आणि शेवटचंच बोलणार आहे. हे काय तुझ्याकडे लक्ष देत नाही काही माहिती सवय नाही. आणि चिलटे तर काय येतच असतात. चिलटाचे काय डास तर येतच असतात. ढेकून तर चावतच असतात. आपल्याला काय व्हायचं? परवा आमचे नवनिर्वाचित आमदार काहीतरी बोलून गेले. खरं सांगायचं तर मी काही त्या माणसाकडे लक्षच देत नाही. या माणसाबद्दल बोलणं मला स्वतःचा कमीपणा करून घेण्याची इच्छा नाही. कृष्ण महामंडळ माहित नाही त्याला काय त्याच्या नेत्याला माहित नाही. हे एक पाळीव पोपट आहे. मालक जे बोलतो मालक जे शिकवतो तेवढं येऊन इथं. त्यामुळे कशाला त्यांच्याविषयी बोलायचं आहे? आणि त्यांना एवढं जर भागाचं कल्याण करायची हौस आली असेल ज्याचा उल्लेख दीपकरावांनी केला त्या NICDCची MIDC म्हसवडमधनं इकडे आणून दाखवा ना. आम्हीच तुमचं नेतृत्व मानतो. सुळशी धरणाचं पाणी बघा या जिल्ह्यात सगळेजण मागणार आहेत प्रकल्प. मी कोणालाही दोष देत नाही. कुठल्याही मंत्र्याला बोलत नाही. कुठल्याही आमदाराला बोलत नाही. हे पाणी आम्हाला देईल त्याला आम्ही मतं टाकू. हे कार्यकर्त्यांना मी वकील साहेब म्हणत नाहीये. हे मतदारांना आव्हान आहे मला. तुम्ही विचारा कोणालाही विचारा. कोणही तुमच्या भागातल्या फार थोड्या नेत्यांना पाणी प्रश्नाची कळकळ आहे आणि ज्ञान आहे. माफ करा सगळे वरिष्ठ मंडळी. पाणी आणायला फक्त काय फक्क्या मारायला लागतात का? फार सोपं झालं असतं. किती वेळा फक्क्या बघितल्या तुम्ही तर ज्येष्ठ आहात. बरोबर मला काय माहित नाही असं वाटतं. नुसतीच फक्के मारायचे कालवा आला. इलेक्शन आली बापू तुम्ही तर बघितलं असं. अरे हे असं करून होत नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा.